दहीहंडी आणि सगळ्यांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा। तर दहीहंडीचं निमित्त साधून मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत आपल्या बिल्डिंगचे सगळे सभासद। तर आज आपण चाललेलो आहोत गणेशपुरी वज्रेश्वरी आणि तिथून आपला पुढचा प्लॅन आहे की जे आपलं अखंड महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपल्या पूर्ण भारतातलं जे मंदिर बांधलेलं आहे, पहिलं मंदिर जे बांधलेलं आहे भिवंडी मराठेपाडा, इथे आपण जाणार आहोत। तर इथून आपला घरचा प्रवास चालू झालेला आहे। आपण आता आहोत शिरसाट फाटाला, जिथे आपण मुंबईचा चायवाला या ठिकाणी आपण आता नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत। तर इथून आपण नाश्ता करूया, आपली ऑर्डर दिली गेलेली आहे। थोड्या वेळामध्ये आपण इथून नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघूया। तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप एन्जॉय करता येईल, माहिती मिळेल आणि आम्ही सुद्धा एक्साइट आहोत। आम्ही सुद्धा पहिल्यांदाच त्या मंदिरामध्ये चाललेलो आहोत, तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला। तर हे आपले सगळे मंडळी नाश्ता करायला बसलेले आहेत। पहिल्यांदा नाश्ता आलेला आहे, आमची ऑर्डर येते। हाय करा, हाय। तर या हॉटेलचा ॲड्रेस आणि टायमिंग वगैरे आता स्वतः मालक आपल्याला सांगतील, तर त्यांच्या तोंडून आपण ऐकूया। हे त्या मुंबईचा चायवाला ह्या हॉटेलचे मालक आणि आपण आता त्यांच्याशी बोलूया। सर आपलं नाव सांगा। तुषार किणी। आणि सर आपला ॲड्रेस सांगा ना। ॲड्रेस शिरसाट फाट्यावर आहे आपला, वैश्वरी रोड। हां बरोबर, म्हणजे आपण शिरसाट फाटाला जेव्हा जस्ट टर्न मारतो त्या टर्नवरच हे आहे। हा आहे वज्रेश्वरी रोड बाजूला आणि त्या टर्नवरच आहे। आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हाच आम्ही ठरवलं की आमची जेव्हा इथे फेरी होणार तर आम्ही इथे नाश्ता करून जाणार। तर सगळ्यांनी नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। थँक्यू। मित्रांनो आपण शिरसाट फाटावरून मस्तपैकी नाश्ता करून पोटभर नाश्ता जो आपण मुंबईचा चायवाला इथे आपण पोहोचलेलो आहोत आणि तिथे आपल्याला डिस्काउंट दिलेलं आहे त्या भाऊंनी। आणि तुम्ही जर कधी गेलात तर आपल्या चॅनलचं नाव सांगा, तुम्हाला सुद्धा डिस्काउंट मिळेल। आता आपण येऊन पोचलो आहोत गणेशपुरीला। हे समोर गणेशपुरीचं मंदिर तुम्ही बघताय। तर चला तुम्ही पण आता माझ्यासोबत दर्शन घ्या। तर आता आपण जात आहोत गरम पाण्याचे कुंड बघण्यासाठी। आणि हा आपला क्रियांश, हा सुद्धा आपल्यासोबत आलेला क्रियांश हायकर। मित्रांनो आतमध्ये जे कुंड आहेत त्यांचा व्हिडिओ घेणं अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे। आणि आता आपण आहोत परमपूज्य भगवान श्री नित्यानंद समाधी मंदिर गणेशपुरी या ठिकाणी। आता त्यांची आरती चालू आहे आणि आम्हाला असं कळलं की आरती जवळजवळ 1 तास चालेल। तर आम्ही त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन आता मी इथून थोड्या वेळात पुढे निघणार आहोत वज्रेश्वरी देवीच्या मंदिरासाठी, ज्याचा संपूर्ण इतिहासाचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा। आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण जाऊया तिथे वज्रेश्वरी देवीच्या मंदिरासाठी। सगळं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण थोड्याच वेळात वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघतोय। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून देवदर्शन मिळेल आणि व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। थँक्यू। आपण येऊन पोहोचलेलो आहोत वज्रेश्वरी देवी मंदिर वज्रेश्वरी या ठिकाणी आणि आज दहीहंडीचा उत्सव आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी गर्दी कमी आहे। तर चला तुम्ही सुद्धा आता दर्शन घ्या। मध्ये याचा तुम्हाला मी मागे सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ टाकलेला आहे। तर संपूर्ण इतिहास देवीचा पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलवर व्लॉग टाकलेला आहे, आपण तो बघून घ्या तुम्ही। तर चला। आता आपलं दर्शन झालेलं आहे। आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे म्हणून आम्ही बाहेरनच व्हिडिओ काढत आहेत। आणि
आता ज्याची उत्सुकता आम्हाला सुद्धा आहे आणि तुम्हाला सुद्धा असेलच, तर ते आपलं छत्रपतींचं मंदिर मराठेपाडा भिवंडी, त्याच्यासाठी आम्ही थोड्याच वेळामध्ये प्रस्थान करत आहोत. इथून आपले सगळे मंडळी दर्शन घेत आहेत. त्यांचं दर्शन घेऊन झालं की अगदी काही मिनटातच आपण जाऊया मराठेपाडा भिवंडी. इकडे आहे आमची उत्सुकता अगदी शिण्याला ताणलेली आहे. महाराजांचं मंदिर दर्शन घेण्यासाठी तर चला. आपण जाणार होतो मराठेपाड्याला भिवंडीला छत्रपतींच्या मंदिरामध्ये, पण ऑन द वेच आपल्याला प्रतिशिर्डी लागलेली आहे. तर हे प्रतिशिर्डीचं मंदिर आहे. तर आपण बघा आपली सगळी मंडळी पुढे गेलेली दर्शन घ्यायला, तर आपण सुद्धा चला जाऊया. आमचा प्लस पॉईंट असा आहे की आज दहीहंडीचा उत्सव असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी गर्दी कमी मिळते आम्हाला. असंच नियोजन करायचं असतं नेहमी, कारण की आपल्याला व्यवस्थित दर्शन आणि एन्जॉय करायला मिळतं. गर्दी असल्यामुळे काय एन्जॉय जास्त होत नाही. त्यामुळे तुम्ही पण असंच प्लॅन करा नक्कीच. नेक्स्ट टाइम आम्ही दिवाळीत जाणार आहोत, मेन दिवाळीत जाणार आहोत. सुंदर मंदिर आहे. असं ना. झोपलेत, बसल्या बसल्या झोपलेत बिचारे, दमलेत. हा बघ कसा झोपलाय, हा बघ कसा झोपलाय. कुठे चोच मध्ये पंखामध्ये घालतो बघ. बिचारा झोप. अरे रे बिचारा. बिचारा नाही, उलट चांगली सोय आहे त्यांची इथे. हो ना. एकदम शुद्ध पांढरं शुद्ध. एका पायावर झोपला बघ. कुठे काय बॅलन्स आहे बघ एका पायावर. आपण एका पायावर हा आणि बघ, मुंडी आतमध्ये घालून एका पायावर. असं का झोपतात ते? ह्या पण एका पायावरच आहे. हा ना. मस्त ना. प्राणी मात्र गुणवंत. कोणते? हा हा बसलो तो बरोबर. तर ते दोनच बघत आहेत. आवाज पण बघा, ते पॅक पॅक करतात नाही. बाकी सर्व हाऊन्स आहेत ना. कोणते? हे दोघं, हे दोन बदक आहेत, बाकी सगळं हाऊन्स आहेत.
ही बाबू तोच मारेल पटकन टाक नको तोच मारेल राजहंश ते हे दोघं वेगळे आवाज करतात.